सगळं जग म्हणजे सगळा तमाशाचा सेट असतो तसं वाटतं. आपण लोकांना काही सांगितलं, काही डायलॉग मारले, कशा पद्धतीने डायलॉग मारले तर लोकांना खरं वाटलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी केलेली कामं गेले 2014 ते 2018 ह्या काळात केलेली कामाचं क्रेडिट ते आता सांगतात की मी केली. पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, ही सगळी कामं मी आज नाही, जवळजवळ 2008 पासून खेड सिन्नरचा रस्ता म्हणजे चाकण पासून पुढचा जो रस्ता आहे आळेपाट्यापर्यंत आणि पुढं सिन्नरपर्यंत, ह्या रस्त्यासाठी केंद्रामध्ये भांडलो, लोकसभेमध्ये भांडलो, मंत्र्याबरोबर भांडलो आणि 2008-2009 ला त्याला मला कुठेतरी डीपीआर करायला संधी मिळाली. तो डीपीआर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. 2013 त्याचं टेंडर निघालं आणि 2018 पर्यंत आपण सगळे बायपासेस आणि रस्ता पूर्ण केला. आज त्याच्या पुस्तकामध्ये दिले की त्याची कामं त्यांनी मंजूर केली. म्हणजे इतका खोटारडेपणा, बेमालूमपणे लोकांना समजून सांगणं, त्यांना पटवून देणं की ही कामं जी केलेली नाही ती करून द्या, मी केली असं सांगणं, हा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हे कामाच्या बाबतीतच नाही तर काही बतवण्या करणं, तमाशामध्ये जशा बतवण्या करतात तशा प्रकारचे बतवण्या आज राजकारणामध्ये चालू आहे. सांगितलं जातं की मी अमुक अमुक पक्षाशी एकनिष्ठ आहे, मी निष्ठा सोडल्या नाही, मी निष्ठा कमी केल्या नाही. अरे निष्ठा म्हणजे काय? माझ्या दृष्टीनं पक्ष बदलणं किंवा हे करणं म्हणजे निष्ठा बदलणं नाही. माझ्या दृष्टीनं ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी प्रामाणिक राहणं, 5 वर्ष त्यांची सेवा करणं, त्यांची कामं करणं, ही खरी निष्ठा. कुणाला काय फरक पडतो? एखाद्या गावात एखाद्या महत्वाची कामं असेल, विकास कामं असेल, लोकांची कामं खोळंबली आहेत, आपण ती बघणार का? याची निष्ठा बघत बसणार आहे? त्या भावनेचा प्रश्न करत बसणार आहे? लोकांना आता राजकारणाची सवय झाली आहे, लोकांना आता गरज आहे. मला माझ्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न कधी सुटेल, माझ्या गावामध्ये रस्त्याचा कधी प्रश्न सुटेल, हे दृष्टीनं महत्वाचं आहे. लोकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. कोण कुठं गेलं आणि कोण कुठं राहिला याच्यापेक्षा माझ्या गावाला काय मिळालं, मला काय मिळालं, माझ्या शेतकऱ्यांना काय मिळालं, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि म्हणून त्यांनी निष्ठेत मी एकनिष्ठ राहिलो. निष्ठेला काही उगाच आपल्या खोट्या वातावरणी करण्याचा अर्थ नाही. मी सुद्धा माझ्या दृष्टीनं मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. माझ्या पक्षानं सांगितलं, भाजपनं सांगितलं, शिवसेनेनं सांगितलं, राष्ट्रवादीनं सांगितलं, हे तिघांनी म्हणून मला सांगितलं की तुम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते, म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा आणि निवडणूक लढवा. मी त्यांच्यासारखे 5 पक्ष बदलले नाही. आपल्या आताच्या खासदारांना अगोदर मनसेमध्ये होते, शिवसेनेत गेले, नंतर राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले म्हणून परत अजितदादांकडे गेले. अगदी ताटपणानं आणि जो शब्दाला दिलेल्या शब्दाला जागेवर असणारे आपले पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, एकदा शब्द दिला की तो पक्का. मुख्यमंत्र्यांची ताकद आपल्या पाठीमागे राहणार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा ताकद आपल्या पाठीशी राहणार. राज्यामध्ये हे सरकार, केंद्रामध्ये ते सरकार, मग मध्येच असा लुडबुडणारा खासदार कशाला आपण निवडून द्यायचा? काय त्याचा उपयोग काय होणार? तो काय करणार काय? मग लोकांची फसवणूक करण्यासाठी, त्याच्या ऐशोआरामासाठी खासदारकी द्यायची की रात्र दिवस लोकांसाठी कधी उपलब्ध असणारा खासदार म्हणून 15 वर्ष तुम्ही मला पाहिजे. 15 वर्षात मला वाटत नाही मी दौलतनाना कमीत कमी 3-4-5 वेळा या गावात आले. 15-20 वर्षात असा खासदार तुम्हाला पाहिजे किंवा तुमच्या अडचणीला तुम्ही जर फोन केला रात्री अपरात्री तर तुमची कामं नाही झाली तरी तुमच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. आज तुमच्या एखाद्या वस्तीतला ट्रान्सफॉर्मर जळाला, शेतीची लाईट गेली, पिकाला पाणी द्यायला लाईट नाहीये, अशा वेळेला शेतकरी हवाल दिल होतो की आता काय करायचं. अशा वेळेला आमदार खासदाराला फोन केला, त्यांनी जर प्रतिसाद दिला
आणि अधिकाऱ्याला धमकावून सांगितलं की तिथं डीपीला तातडीने मंजूर करा, दुसऱ्या दिवशी डीपी येतो. हे करायला तुम्हाला खासदार पाहिजे. आणि खासदार तुमचा फोन उचलत नसेल तर त्याला उपयोग काय? आणि म्हणून हे सगळं मी सांगण्याचा प्रपंच यासाठी आहे की येणारी निवडणूक ही तुमच्यासाठी, आमच्यासाठी, देशासाठी, पुढच्या पिढीसाठी अतिशय महत्वाची आहे. ह्या वेळेला चूक होता कामा नये.